जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हळदी समारंभानिमित्त इन्व्हिटेशन कार्ड तयार केला आहे. तर हे कार्ड कसं तयार झालं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो. चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्याच्या व्हिडिओ. सर्वात अगोदर तुम्हाला झेड आर्चिवर आणि पिक्सल लॅब हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर झेड आर्चिवर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपलं डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं. त्यामध्ये आपण काय अशा प्रकारे हळद समारंभ नावाची एक झिप फाईल दिलेली आहे. त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. तर बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर हळद समारंभानिमित्त म्हणजे एक फोल्डर तयार झालं आहे आपलं. तर त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे. ती PLP फाईल ओपन करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे वर .plp लिहिलेल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपलं एकदम खतरनाक अशा प्रकारे आजचं कार्ड तयार झालेलं आहे इथे. तर इथे आता तुम्हाला काही चेंज करायचे असतील तर इथे लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे एडिटवरती क्लिक करून तुम्ही इथून आडनाव वगैरे चेंज करू शकता, किंवा इथे डायरेक्ट मुलामुलींचं नाव पण तुम्ही टाकू शकता. इथे फॉर एक्झाम्पल मी इथे काय पण लिहितो आहे, बघू शकता इथे चेंज झालेला आहे. इथे एवरती क्लिक करून इथे पोझिशनवरती सेट करायचं, बरोबर जिथे आपल्याला पोझिशनवरती म्हणजे प्रॉपर दिसेल अशा ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे टेक्स्टला. ओके. तर आता यामध्ये आता काही चेंज, समजा डेट वगैरे चेंज करायची असेल तर इथे डेटवरती करून तुम्ही चेंज करू शकता. तर बघू शकता काही अशा प्रकारे आता याला जर सेव्ह करायचं असेल तर इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ कसा झाला आजचा एक कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.